ऑल आउट। और यहाँ पर आए थे पास सोमनाथ गेंदबाजी करेंगे यहाँ पर कलमकर टीम के कप्तान फर्स्ट के लिए। राधा मोर्जी गेंदबाजी मछिंद्रा के लिए बहुत ही जबरदस्त गेंद यहाँ पर पूरी तरीके से यहाँ पर बीच में मछिंद्रा मंगल मूर्ति का ही बहुत ही जबरदस्त अंदाज में गेंदबाजी करते हुए यहाँ पर सोमनाथ और डॉक्टर रामा अच्छी गेंदबाजी यहाँ पर दोनों के द्वारा। मछिंद्रा फ्री पास सामना करेंगे सोमनाथ की गेंद। हाँ बहुत ही जबरदस्त मिडल के ऊपर से खेला हुआ शॉट 6 रन के लिए जबरदस्त शॉट। इस 6 रन के साथ रन संख्या बढ़कर पहुंची 46। 46 रन 2 विकेट के नुकसान पर। और हमारे यहाँ पर लाइव स्कोर के लिए बैठे हुए हमारे वैभवाड़ा। अब इस मैच का जो क्रिक हीरोज पर 141 लोग यहाँ पर क्रिक हीरोज का आनंद लेते हुए अगर 2 छक्के लगाते तो 11 रुपये का इनाम मिलेगा मछिंद्र को। कलमकर के कप्तान सोमनाथ की गेंद मछिंद्र के लिए पटकी हुई गेंद इसे खेला लॉन्ग ऑफ के क्षेत्र में तेजी से दौड़ाए वहां पर मिसफील्डिंग और 4 रन के लिए गेंद बढ़ रहे के बाद मिसफील्डिंग यहाँ पर इस 4 रनों के साथ 50 रन पूरे। दो गेंदों में 10 रन हासिल कर लिए यहाँ पर। कुल गेंदे हुए 3 गेंदे हुए। पांचवा ओवर जारी है। खत्म हो गई गेंदबाजी यहाँ पर जबरदस्त अपील और जबरदस्त गेंद यहाँ पर सोमनाथ द्वारा डॉट बॉल डालने में कामयाब हुए। स्कोर रुका हुआ 50 रन 2 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छी यहाँ पर गेंदबाजी करते हुए सोमनाथ और इतनी अच्छी बल्लेबाजी करते हुए मछिंद्र 1 छक्का और 1 चौका इस ओवर में हासिल किया है। मछिंद्र ने 11 रन पर 18 रन बनाकर खेल रहे हैं। इसमें 2 शानदार छक्के और 1 चौका है। एक बार अगली गेंद और यहाँ पर आउट। जबरदस्त यहाँ पर सोमनाथ ऑन द फायर और जबरदस्त कैच यहाँ पर कैलाश चौहान सर ने पकड़ा है। और तीसरा झटका लगता हुआ यहाँ पर काका फाइटर्स को अभी तक एक भी मैच नहीं हारी थी और क्वालिफायर में यहाँ पर थोड़ी सी लड़खड़ाती नजर आ रही है। यहाँ पर मछिंद्र जो कि 12 गेंदों में 18 रन बनाए। अब निराश करने से पहले लड़ते हुए और यहाँ पर लगता हुआ तीसरा झटका। लाइव अपडेट में यहाँ पर 150 लोग इस लाइव स्कोर को देख रहे हैं और 58 लाइव है। बहुत बड़ी बात है यहाँ पर अंदर से प्रीमियर लीग के लिए। अगले बल्लेबाज जा रहे हैं ऋषिकेश। ऋषिकेश आए मछिंद्र के स्थान पर और यहाँ पर हमारे अमृत पाठक कलमकर के बीच में टॉस हो गया है। टी कंपनी और कलमकर संजय आंद्रे ने यहाँ पर टॉस किया है। सोमनाथ बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पर सामना करेंगे ऋषिकेश और बहुत अच्छी गेंद धीरे से पुश किया कवर के क्षेत्र में 1 रन दौड़कर पूरा किया। इस 1 रन के साथ रन संख्या बढ़कर पहुंची है 51 रनों पर। ओवर की समाप्ति 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 51। अब 6 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है यहाँ पर इस मैच को जीतने के लिए। बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पर
सोनू पटेल आए गेंदबाजी के लिए। सोनू पटेल आए गेंदबाजी के लिए, राइट आर्म से गेंदबाजी करेंगे। काका फाइटर अगर मैच जीतता है तो संजय यादव की तरफ से 1100 रुपये का नाम लिया जाएगा। सोनू पटेल राइट आर्म से गेंदबाजी करेंगे, पटकी हुई गेंद उसे खेला एक्स्ट्रा बॉल के क्षेत्र में, गेंद जारी बाउंड्री एक तरफ 4 रनों के लिए। बहुत ही जबरदस्त शॉट यहाँ पर, बहुत ही पटकी हुई शॉट गेंद थी और उसका फायदा उठाया वहाँ पर ऋषिकेश ने और इस चौके के साथ रन संख्या हो चुकी है 55 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी 5 गेंदों में 22 रनों की आवश्यकता। और हाँ, बहुत ही अच्छा शॉट है और सीधा लाइव के क्षेत्र में खेला आउट। सोमनाथ ने यहाँ पर कैच लपका, जबरदस्त कैच यहाँ पर और सोनू को मिलती हुई पहली सफलता। ऋषिकेश जो कि आउट हुई और लगता हुआ यहाँ पर काका फाइटर्स को चौथा झटका। मंगल मूर्ति बहुत ही अच्छी यहाँ पर पोजीशन में आ चुके हैं। देखना ये है कि अगले बल्लेबाज कौन आते हैं। ऋषिकेश का स्थान लेने के लिए आ रहे हैं विशाल उमप जो कि 6 मैचों में पहली मरतबा बल्लेबाजी के लिए आते हैं, क्योंकि संदीप और शंकर ने ज्यादा किसी के लिए छोड़ा ही नहीं था। आज जरूरत है दूसरे बल्लेबाजों को बल्लेबाजी करने की, लेकिन कोई भी यहाँ पर अच्छी बल्लेबाजी नहीं कर रहा है। संदीप और शंकर के आउट होने के बाद सीधी गेंद पटकी हुई गेंद और सीधा बॉल रन के बाद जाते हैं 4 के लिए मिड विकेट के क्षेत्र में। इस 4 रनों के साथ रन संख्या बढ़कर पहुंची है 59 रनों पर। 3 गेंदों में 18 रनों की आवश्यकता, 3 गेंदों में 3 छक्के। अगर यहाँ पर ये मैच जीतती है तो 1100 रुपये का इनाम मिलेगा काका फाइटर्स को। तीन छक्के लगाते तो फिर 1100 रुपये का इनाम मिलेगा वहाँ पर बैट्समैन को। सोनू पटेल की गेंद, हाँ बहुत जबरदस्त शॉट, 6 रनों के लिए 2 गेंदों में 12 रनों की आवश्यकता। रन संख्या मुझे 65 रनों पर। अगर 2 छक्के लगाते तो तीसरा को 1100 रुपये मिलेंगे। मैच टीम जीतेंगे तो 1100 रुपये, 2200 रुपये का इनाम मिल जाएगा यहाँ पर काका फाइटर्स को। ये मैच अगर जीतते तो 2200 रुपये का इनाम मिल सकता है उनको। टी कंपनी के प्लेयर सभी कमेटी बॉक्स के पीछे जमा हो जाए, कप्तान बुला रहे हैं उनके। 2 गेंदों में 2 छक्के की आवश्यकता। तुलसीराम को 2 छक्के मारने के बाद मैच जिताने की भी खुशी और 1100 रुपये की भी खुशी मिल सकती है। सोनू पटेल की गेंद तुलसीराम के लिए 2200 रुपये पानी। अब एक गेंद में 12 रनों की आवश्यकता। बहुत ही अच्छी यहाँ पर गेंदबाजी सोनू की। मंगल मूर्ति के सपोर्टर यहाँ पर खुशी मनाते हुए एक गेंद में 12 रनों की आवश्यकता। कामयाब हुए। हाँ, अब ये जो मंगल मूर्ति को ढेर सारी बधाई यहाँ पर आयोजन कमेटी की तरफ से। मंगल मूर्ति जो कि डायरेक्ट फाइनल में चली गई है। अब काका फाइटर्स जो है, काका फाइटर्स जो कि टी कंपनी और कड़मकर वॉरियर्स के बीच में जो टीम जीतेगी उसके साथ काका फाइटर्स खेलेगी। और इस मैन ऑफ द मैच मिलता है कैलाश चौहान सर को।
कैलाश चौहान खिलाड़ी मैनेजर जाइए, अपना इनाम भी लेकर जाइए। कैलाश चौहान ड्रामा और सोमनाथ चलोने चला पंजाबी बच्ची वाला खाली आवाज आ जाता है। मंत्र तिथे जवळून घ्या ना, एवढं लांबून येणार नाही. थांबा थांबा, तुमचं होऊन जाऊ द्या एकदा. थोडं पुढे या ना, इकडे पुढे या ना, थोडं पुढे या ना. हे बाकीचे खेटून खेटून उभे राहा ना. नोटा दिसू द्या ना, अशा तिला हे करा. चड्डी कट करून टाकली मी. ओके. स्कोर पहुंचा है 23 रनों पर। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23 रन। डॉक्टर सोमनाथ आए गेंदबाजी के लिए। सोमनाथ जो कि बहुत ही जबरदस्त गेंदबाज, स्ट्राइक पर मछलियां। 1 ओवर में 3 रन दिए थे पहले ओवर में डॉक्टर रामा ने, लेकिन दूसरे ओवर में 20 रन खर्च किए। वहां पर सचिन उंडे ने 2 ओवर के बाद रन संख्या 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। अब गेंदबाजी में आए सोमनाथ। सोमनाथ जो कि बहुत ही अच्छे गेंदबाज, उनका सामना करेंगे इतने अच्छे बल्लेबाज मछलियां। राधा मोर्जी गेंदबाजी और बहुत अच्छी गेंद वहां पर पूरी तरीके से बीट हुई और डायरेक्ट हिट लगता तो वहां पर थोड़े संकट में आ जाते मछलियां। बहुत ही अच्छी गेंद, डॉट बॉल डालने में यहाँ पर कामयाब हुए। स्कोर रुका हुआ है 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। सतहत्तर रन बनाने जीतने के लिए 6 ओवर में और 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23। विकेट हैट्रिक को 1100 रुपया और छक्कों के हैट्रिक को 1100 रुपये का इनाम संजय आमिर की तरफ से दिया जाएगा। इसी बीच फुलटॉस गेंद थी, इसको सही ढंग से गेंद बल्ले पे नहीं आई। कैर के क्षेत्र में गई गेंद और यहाँ पर 1 रन बढ़कर पूरा किया। उस 1 रन के साथ रन संख्या बढ़कर पहुंची है 24 रनों पर। स्कोर पहुंचा है 24 रनों पर। अब आए हैं, पहली बार सामना करेंगे इस ओवर में सोमनाथ का संदीप राज।
देखना है कि एक अच्छा गेंदबाज और एक अच्छा बल्लेबाज दोनों आमना सामना होता है, तो देखिए क्या नतीजा निकलता है, कौन किस पे हावी होता है। आज किसका दिन है, सोमनाथ का या संदीप का। सोमनाथ देखिए दूर दूर तक क्रिकेट खेलने जाते हैं, वही संदीप बाग भी प्रोफेशनल क्रिकेटर है, सोमनाथ भी प्रोफेशनल बॉलर है। दोनों भी बहुत अपने अपने क्षेत्र के महत्वपूर्ण और इम्पोर्टेंट। एक बार बहुत ही अच्छी गेंद यहाँ पर तगड़ा प्रहार लगाना चाहते थे, लेकिन सोमनाथ जो कि अच्छी गेंदबाजी यहाँ पर संदीप के लिए, संदीप पे काफी जिम्मेदारी। अगर अच्छे गेंदबाजों के एक दो गेंद अगर डॉट में चले जाते तो प्रेशर लेने की कोई आवश्यकता नहीं, क्योंकि अच्छे गेंदों को सम्मान देना ही अच्छे बल्लेबाज का काम होता है, नहीं तो विकेट गवा बैठते हैं। कई बार सोमनाथ राइट आर्म राउंड की गेंदबाजी करते हुए यहाँ पर बहुत ही अच्छी गेंद, अगर एक कट था, अगर पकड़ लेते तो क्या हो सकता था, और गेंद सीधे बॉर्डर लाइन के बाहर 4 रनों के लिए विकेट कीपर और फर्स्ट विकेट को बीट करते हुए गेंद बॉर्डर लाइन के बाहर 4 रनों के लिए। इस 4 रन के साथ रन संख्या बढ़कर पहुंची 28 रन, 1 विकेट के नुकसान पर। अगर विकेट कीपर और स्लिप दोनों अलर्ट होते तो यहाँ पर नजारा कुछ और होता है। संदीप को जीवदान देना मतलब मैच दे देना ऐसी होती है, लेकिन अथक प्रयास करते हुए आउट करने के लिए यहाँ पर सोमनाथ भी अच्छी गेंदबाजी, अच्छे गेंदे से उनको संकट में ला रहे यहाँ पर सोमनाथ, लेकिन इतने ही मंजे हुए बल्लेबाज यहाँ पर संदीप राव। एक बल्लेबाजी में माहिर तो दूसरा गेंदबाजी में माहिर, बैट और बॉल का मुकाबला सही इसी ओवर में देखने को मिल रहा है हमको। दोनों भी बहुत ही अच्छी गेंदबाजी और एक अच्छा बल्लेबाज है। दौड़ना शुरू किया, राइट आर्म राउंड की गेंदबाजी करेंगे संदीप के लिए। संदीप जो की बहुत ही अच्छी तरीके से खेला है, फैलने के क्षेत्र में गेंद जा रही है बॉर्डर लाइन की तरफ, किसी के पास कोई मौका नहीं, और सिर्फ 4 रन के लिए बॉर्डर लाइन के बाहर। इस 4 रनों के साथ रन संख्या बढ़कर पहुंची 32 रन। बहुत ही जबरदस्त यहाँ पर शॉट खेलने में माहिर। बॉल भिजलाय बरं का, बॉल दीजिए। स्कोर पहुंचा है 32 रन। पूरा ठान जिस प्रकार से इस इनिंग का आगाज किया था डॉक्टर रामा ने गेंदबाजी में, अपने एक ओवर में सिर्फ 3 रन दिए थे और एक रनआउट भी हुआ था उस ओवर में, तो थोड़ा सा प्रेशर आया था, लेकिन प्रेशर को कैसे हटाना ये संदीप राव बखूबी जानते हैं। तीसरा ओवर जारी है, रन संख्या 32 रन। कोई भी प्रेशर उन पर ज्यादा देर नहीं रहता है। 10 गेंदों में 27 रन बनाकर यहाँ पर खेल रहे हैं संदीप राव, और उनका रनों का रथ रोकने का चेष्टा भी कोई नहीं कर सकता ऐसा लग रहा है। हर मैच में जबरदस्त परफॉर्मेंस करते हुए यहाँ पर संदीप राव अगर इस गेम पे विकेट लेते हैं सोमनाथ तो उनको 100 रुपये का इनाम दिया जाएगा संजय अमरी की तरफ से। अगर संदीप इस गेम पे छक्का लगाते हैं तो उनको भी 100 रुपये का इनाम दिया जाएगा। संदीप एक बार तैयार, चौके के हड्डी को चौके लगातार 2 गेंदों में 2 चौके लगाए थे यहाँ पर संदीप ने। एक बार राइट आर्म राउंड की गेंदबाजी और यहाँ पर बॉल, बहुत जबरदस्त गेंदबाज 100 रुपये का इनाम यहाँ पर जीत लिया सोमनाथ ने। मैंने पहले कहा था कि सोमनाथ बहुत ही खतरनाक गेंदबाज है, उनकी गेंदबाजी अच्छे ढंग से खेलना चाहिए थी।
अंपायर डिसीजन आउट। और यहाँ पर लगता हुआ दूसरा झटका और यहाँ पर संदीप अच्छी बल्लेबाजी करते हुए लौटते हुए और यहाँ पर सोमनाथ ने भी बहुत ही अच्छी सफलता यहाँ पर प्राप्त की। और 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 32 रन 2 विकेट के नुकसान पर पहली मरतबा ऐसा हुआ है कि शंकर और संदीप जो कि क्रीज पे नहीं है। अगले बल्लेबाज आए 100 रुपये का नाम लेते हैं रोक कैश। यहाँ पर संजय अंग्रे अभी तक 500 रुपये इनाम दे चुके। डॉक्टर रामा जी को 2 छक्के 200 रुपया, कैलाश चौहान सर 2 छक्के 200 रुपया और सोमनाथ महत्वपूर्ण विकेट 100 रुपया। इस तरीके से 500 रुपये दे चुके। डॉक्टर रामा है गेंदबाजी के लिए और स्ट्राइक पर है मच्छिंद्रा। सांगितलेलं येईल राकेश 18 गेंदों में 45 रनों की आवश्यकता यहाँ पर काका फाइटर्स को मैच जीतने के लिए। राधा मोड़ की गेंदबाजी करेंगे डॉक्टर रामा आस्कम से बाहर गेंद और अंपायर का इशारा वाइड। इस वाइड के साथ रन संख्या बढ़कर पहुंची 33 रनों पर। बहुत अच्छी गेंद यहाँ पर डॉक्टर रामा की और डॉट डालने में यहाँ पर कामयाब हुए। स्कोर रुका हुआ है 33 रन 77 रन बनाने यहाँ पर जीतने के लिए निर्धारित 6 ओवर में। और यहाँ पर चौथा ओवर जारी है जिसे फेंक रहे डॉक्टर रामा। मच्छिंद्रा फिर बार सामना करेंगे डॉक्टर रामा की गेंद का। फिर बार तगड़ा हाथ लगाना चाहते थे और बीट करने में कामयाब हुई। बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। लगातार 2 गेंदें यहाँ पर डॉट फेंकी है डॉक्टर रामा ने। स्कोर रुका हुआ 33 रन। उल्टा गेंद से खेल दिया सीधा बॉर्डर के बाहर 6 रनों के लिए। इस 6 रनों के साथ रन संख्या बढ़कर पहुंची है 39 रनों पर। 39 रन 2 विकेट के नुकसान पर। ए बबलू तुझी बॅटरी ना रामजीकडे दे तो चार्जर त्याच्याकडे चार्जिंगला लावून दे ते आणून थोड़ा वेळ चालेल इकडे मेसेज। अगर छक्के की एंट्री करती तो यहाँ पर 1100 रुपए का इनाम और विकेट की एंट्री करती तो भी 1100 रुपए का इनाम दिया जाएगा। यहाँ पर संजय अंग्रे की तरफ से सीधी डॉक्टर रामा की गेंद कवर के क्षेत्र में खेला है। गेंद जाती बाउंड्री की तरफ यहाँ पर फिल्डर मिलेगी। 1 रन मिलेगा। बहुत ही बढ़िया थ्रो वहाँ पर जबरदस्त थ्रो और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ रन संख्या बढ़कर पहुंची है 40 रनों पर। 14 गेंदों में 37 रनों की आवश्यकता। हमारे पर विश्राम और बहुत ही स्लो गेंद। अफ्रीका के डिविलियर्स डालते थे, तेज दौड़ कर आते थे और धीरे से गेंद छोड़ देते थे। नहीं अब क्या अच्छा था 5 गेंदें। विश्राम बहुत अच्छी गेंद और फिर ओवर की समाप्ति। सफल होगी अच्छी ओवर यहाँ पर। सिर्फ 8 ओवर इस ओवर से पहली ओवर में 3 2 ओवर का अपना स्पेस समाप्त किया। 2 ओवर में सिर्फ 11 रन दिए यहाँ पर डॉक्टर रामा ने और
4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 40 रन। 12 बूंदों में 37 रनों की आवश्यकता है यहाँ पर मैच जीतने के लिए। काका फाइटर्स को बड़ा ही रोमांचकारी मुकाबला। जास्त प्रेक्षक भेटले पाहिजे आपल्याला. नमस्कार. कृपया खाली बसावे. फिल्डिंगसाठी जरा कन्फ्युजन होत आहे बॅटिंगसाठी. टी कंपनीच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यावे. गुरु गुरु त्यांचं लक्ष झालंय. हा त्यांचं लक्ष झालंय. ओके स्टार्ट करा. पहिला चेंडू घेऊन आता येत आहे ते मुख्तार पटेल आणि संकेत खांदेशी सामना करतो आणि खूपच उंचावल्या पद्धतीने मारलेला आहे आणि ते कॅच सुटलेले आहे आणि 2 रन पळून काढण्यात यशस्वी झालेले आहे. प्लेअर खूपच चांगल्या पद्धतीने मारलेला परंतु थोडासा उंची गाठलेली होती चेंडूने म्हणून बाउंड्रीच्या पार जाऊ शकलेला नाही चेंडू. पुढचा चेंडू घेऊन धावत आहे ते मुख्तार पटेल. सामना करतोय तो संकेत खांदेशी आणि खूपच चांगल्या पद्धतीने मारला चौकार. संकेत खांदेशीच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार खूपच उत्कृष्ट असा मारलेला फटका होता आणि या चौकार बरोबरच धावसंख्या झालेली आहे ती 6 रन. प्रेक्षकांची ते संख्या वाढत आहे. उत्कृष्ट असा सामना करतोय तो संकेत आणि खूपच चांगल्या पद्धतीने बीट केलेला आहे आणि ते थोडासा बॅटचा कट घेऊन बॉल मागे गेला होता परंतु किपरच्या आधीच टप्पा पडला. पुढचा चेंडू घेऊन धावताय ते मुख्तार पटेल. सामना करतोय तो संकेत खांदेशी. बघू आपल्या टीमसाठी संकेत काय करतो आणि खूपच चांगल्या पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात तिथे 19 टाइम झालेला परंतु 1 रन रोखू शकलेला नाही. छक्क्यासाठी 101 रुपये जाहीर केलेले आहेत. छक्क्याला 101 रुपया जाहीर केलेला आहे. सामना करतोय तो गोरख. खूपच अनुभवी असा बॅट्समॅन गोरख आणि तेवढाच अनुभवी बॉलर. खूपच चांगल्या पद्धतीने बीट केलेला आहे मुख्तार भाई यांनी. जोरदार अपील झालेली आहे आणि वरची समाप्तीचा इशारा झालेला आहे. 1 ओव्हर मध्ये 7 रन झालेले आहे. 1 ओव्हर 7 रन. संघ कोणते सामना चालू आहे. कळमकर वॉरियर्स वर्सेस टी कंपनी. टी कंपनी बॅटिंग करत आहे आणि फिल्डिंग करत आहे ते कळमकर वॉरियर्स. आणि ते आपली जागा चेंज करताना अंपायर खूपच अनुभवी असे अंपायर डॉक्टर आणि सर्व
सिक्स साठी 101 रुपये जाहीर केलेले आहे संजू काका यांनी. अनिकेत आयर पुढचा चेंडू घेऊन येतोय तो अनिकेत आयर. सामना करतोय तो संकेत कांदेशी. आणि खूपच चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न तिथे बीट झालेला आहे. फिल्डरने चांगल्या पद्धतीने थांबवलेला आहे बॉल. असे कटर बॉलर अनिकेत आयर खूप नावाजलेले आहे. आणि तेवढेच नावाजलेले बॅट्समॅन संकेत खानदेशी. मागील 2 मॅचमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला असून 2 लगातार फुटक्या मारलेल्या आहेत संकेत खानदेशी यांनी. सामना करतायत संकेत खानदेशी. तिथे बीट झाली आहे संकेत खानदेशी. चालेल काय अडचण नाही. सामना करतोय संकेत आणि गोलंदाजी करतोय तो अनिकेत अहिरे. अनिकेत कपड्याचा बॉलर. सामना करतोय तो संकेत. खूपच चांगल्या पद्धतीने हा बॉल टाकलेला आहे. तेवढं तुटगुलचं क्षेत्ररक्षण इथे रनआउटचा चान्स होता परंतु थोडीशी मिसफील्ड झालेली आहे आणि 1 रन चोरलेला आहे. या 1 रन बरोबर धावसंख्या झाली ती 8 रन. पुढचा चेंडूचा सामना करतोय तो गोरख मोरे. खूपच अनुभवी असा बॅट्समॅन आणि ते मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे. थोडासा आपली दिशा बॉलने चेंज केली त्यामुळे बॅट्समॅनच्या काही थोडंसं लक्षात आलेलं नाही आणि इथे बीट करण्यात यशस्वी झालेले आहे. काय करू नका व्यवस्थित एकदम बॅटिंग. बॅट नंतर द्यावी कृपया. शेवटचा चेंडू घेऊन धावत आहे अनिकेत. सामना करतोय तो बबलू. अनिकेतने कुठेतरी असं रोखून धरलेलं आहे. खूपच चांगल्या पद्धतीने मारलेला फटका आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. कुठेतरी रोखून धरलं होतं परंतु शेवटचा असा उत्कृष्ट असा फटका मारून आपल्या संघाची धावसंख्या केलेली आहे ती 15 रन. 15 रन झालेले आहे. संजू मोबाईल चेक करा ते चालू आहे काय. हा पुढच्या चेंडूमध्ये जर 6 मारला तर संजू आंग्रे यांच्यातर्फे 101 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि पुढचे गोलंदाज आहे ते मुख्तार पटेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15 रन. मागील चेंडूत खूपच असा उत्कृष्ट असा षटकार मारून संकेत खानदेशी यांनी आपले हात खोललेले आहे आणि अशीच फटकेबाजी मला असं वाटतंय बघायला मिळणार आहे. बघू आता गोलंदाज रोखू शकतात की नाही. संकेत खानदेशीला इथे 6 ला 100 रुपये जाहीर केलेले आहे.
चेंडू घेऊन धावताय ते मुक्तार पटेल, सामना करतोय तो गोरख आणि खूपच उत्कृष्ट असा मारलेला फटका आणि इथे चौकार जाताना इथे 4 रन आपल्या खात्यामध्ये जोडलेले आहेत. ती कंपनीने खूपच चांगल्या पद्धतीने कट करून दिलेला आहे. खूपच चांगल्या पद्धतीने मारलेला फटका आणि इथे आपले हात खोललेले आहे दोन्ही बॅट्समनने, संकेत खांदेशी आणि गोरख मोरे. खूपच चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करत आहेत. बॉल चेक करताना बॅट्समन मागे जरा पाणी असल्यामुळे थोडा गोंधळ होतो, परंतु हा बॉल ओला झालेला नाही. बॉल ओला बॉल सुकट ठेवा जरा, तो थोडासा ओला झालेला आहे, परंतु उन्हात ठेवा बॉल. मागे जरा पाणी आल्यामुळे जरा गोंधळ होतो. इकडे ग्राउंड वर डायरेक्ट मशीन बाहेरच काढून एवढी ओव्हर झाल्यावर पुढच्या ओव्हरला ऍडजस्ट करता येईल. तोपर्यंत हाच बॉल खेळावा लागेल, कारण 2 ओव्हर नंतरच बॉल चेंज करू शकतो आपण. खूपच चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकता येते मुक्तार पटेल आणि कुठेतरी असं रोखून धरलेलं आहे गोरख मोरे यांना. आणि चालेल पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा मारलेला फटका आणि या बरोबर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 25 रन. 25 रन. जर आता सीस मारला तर चक्क्याला 100 रुपये संजू आगरे यांच्याकडून. जर तिथे बॉल डॉट बॉल केलेला आहे, जर लगातार 3 सिक्स मारले तर 1001 रुपये बक्षीस. हॅट्रिक 6 साठी 1001 रुपयाचं बक्षीस संजू आंग्रे यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे. पुढचा चेंडू खेळतो तो गोरख आणि खूपच चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हरवलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगले झालेले आणि तरी पण 2 रन पळून काढण्यात यशस्वी झालेले आहे बॅट्समन. आणि या 2 रनांच्या बरोबरच धावसंख्या झाली आहे ते 27 रन. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 12 रन आलेले आहे. पुढच्या चेंडूचा सामना करतोय तो गोरख. बॉलिंग टाकता येते मुक्तार पटेल आणि खूपच चांगल्या पद्धतीने हा यशस्वी बीट आणि ते मुस्लिम रनआउटचा चान्स गेलेला आहे आणि ते पुन्हा 2 काढलेले आहे. थोडासा थ्रो थोडासा चुकीचा मला असा वाटला. बॉलर आता बॉल इथे बॉल झालेली आहे, ओव्हर झालेली आहे. 29 रन बॅट घेऊन जाता. रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ती कंपनीचा स्कोर आहे 29 रन. खूपच चांगल्या पद्धतीने बॉलिंग म्हणता येईल, कुठेतरी रोखून धरलेला आहे. पण असा इतिहास आहे की पुढच्या 3 ओव्हरमध्ये 57 ते 58 रन घेतलेले आहेत. त्याच्यामुळे अजूनही काही सांगता येत नाही. शेवटी क्रिकेट आहे. खूपच चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताय. 3 ओव्हरमध्ये 29 रन झालेले आहेत. जवळपास 10च्या रन रेटने बॅटिंग चालू आहे. उत्कृष्ट अशी बॅटिंग आणि तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल.
अनिकेत आहे बॉलिंग साठी येत आहे. सामना करतो तो बघू. मला असं वाटतंय खूपच मोठा असं टार्गेट देणं आवश्यक आहे, कारण दोन्ही टीम अशा टफ आहे. 3 ओव्हरमध्ये कोणतं संतोष भाऊ गोडेराव आणि भागीनाथ अण्णा थोरात तिथे उपस्थित झालेले आहे. कमिटीतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत आहे. चक्क्याला 101 रुपये. आणि ते उत्कृष्ट असा फिल्डिंगचा नजारा. खूपच चांगला शॉट होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तरी पण 1 रन चोरून काढलेला आहे आणि कुठेतरी रोखून धरलेला आहे. धावसंख्या 30 रन झालेली आहे. 3.1 मध्ये 30 रन झालेले आहे. उत्कृष्ट असे धावसंख्या करणं आवश्यक आहे. बॅटिंग करतो तो गोरख. सामना कर आणि इथे उंच असा मारण्याचा प्रयत्नात बहुकात आणि सुंदर खूपच चांगल्या पद्धतीने 100 रुपये मिळालेले आहेत. 100 रुपये मिळालेले आहे. आणि बघू काय करतो आपल्या टीमसाठी. आणि ते बीट झालेला आहे, यशस्वी झालेला आहे बीट करण्यात. आणि ते टायर खूपच उत्कृष्ट असे गोलंदाजी करतोय. सामना करतोय तो गोरख. मागील बॉलमध्ये खूपच उत्कृष्ट असा षटकार मारला होता. आता बघू आपल्या टीमसाठी काय करतोय गोरख. आणि ते पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे बॅट्समन. थोडस समजून उमजून खेळणं खूप आवश्यक. रन थोडेसे रोखून धरण्यात यशस्वी झालेले आहे बॉलर. लेफ्ट हँड बॉलर आहे. थोडेसे कट बॉल होत असं मला वाटतंय. खूपच चांगल्या पद्धतीने बॉलिंग करताय आणि तेवढेच अनुभवी असे बॅट्समन समोर उतरलेले आहे. बघू आता पुढच्या चेंडूमध्ये काय करतोय गोरख. 3.4 मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 36 रन. बॉलिंग टाकतो तो अनिकेत. सामना करतो तो गोरख. 6 साठी 100 रुपये जाहीर केलेले आहे पुन्हा. आणि इथे मारण्याचा प्रयत्न फिल्डर नसल्यामुळे काय हरकत नाही, पण बहुत किती रन डाऊन काढताय. आणि इथे 1च रन. चांगली क्षेत्ररक्षण दीपक भाऊद्वारे. 1 रन चोरीला आहे आणि सामना करतो तो बबलू. बबलूने जर पुढच्या चेंडूमध्ये 6 मारला तर 101 रुपये जाहीर केलेला आहे संजू भाऊ आंग्रे यांनी. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो अनिकेत आणि सामना करतोय तो बबलू. बघू आपल्या टीमसाठी काय करतोय संकेत. आणि ते बॅटचा कट लागून इथे ओव्हर झालेले आणि किपरकडे कॅच गेलेले आहे. इथे अनिकेतने विकेट पटकावलेली आहे आणि कुठेतरी रोखून धरलेलं होतं आणि त्याच्यातच बबलूची कट आउट इथे झालेला आहे. बबलू स्कोर झालेला आहे तो 36 रन. 37 रन. 37 रन झालेले आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 37 रन आणि 1 विकेट गेलेली आहे. थोडस कट बॉलर होते आणि त्या कटमध्ये थोडासा बॉल फिरल्यामुळे ते बॅटीचा थोडासा किनारा घेऊन गेलेला आहे आणि सीधा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलेला आहे.
त्यावेळेस गोलंदाजी करत आहे तो राहुल जानराव. खूपच जबरदस्त गोलंदाज आहे. सोहेल तन्वीर ची जवळपास ऍक्शन आहे आणि तेवढेच अनुभवी असे बॅट्समन किशोर चव्हाण गेलेले आहे बॅटिंगसाठी आणि खूपच तगडा प्रहार करतात ते किशोर चव्हाण. आपल्या बॅटिंगने प्रसिद्ध असलेले किशोर चव्हाण उपस्थित झालेले आहे बॅटिंगसाठी आणि सामना करताय तो गोरख. गोरखने मागील काही मॅच मध्ये खूपच उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेली आहे. जर 6 गेला तर गोरखला इथे 101 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे संजूभाऊ आगरे यांनी. पुढचा षटक घेऊन येत आहे तो राहुल जानराव, लेफ्ट हँड बॉलर. खूपच चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकतो. बघू आपल्या टीमसाठी काय करतो राहुल जानराव आणि ते मिसफिल्डिंग झालेली आहे कीपरद्वारे आणि ते गेलेला आहे तो चौकार. अंपायर डिसिजन लेग बाय का काय कसा आहे? लेग बाय. इथून थोडस दूर वाटत होता बॉल परंतु स्टंपावरून गेलेला आहे असा अंपायर डिसिजन झालेला आहे. अंपायर डिस्कस करताय आणि ते यशस्वी असा डॉटबॉल होता परंतु कीपरकडून मिसफील्ड झाल्यामुळे 4 रन मिळालेले आहे. अतिरिक्त धावसंख्या खात्यामध्ये मिळालेली आहे. पुढचा चेंडू टाकतो तो जानराव आणि सामना करतो तो गोरख आणि खूपच चांगल्या पद्धतीने मारलेला टप्पा देऊ काय जाते आणि ते चार रन चौकार 6 जर मारला तर 101 रुपये स्कोर झालेला आहे तो 45 रन. 4.2 मध्ये 45 रन झालेले आहे. पुढच्या चेंडूज मध्ये जर 6 मारला तर इथे रोख रक्कम 101 रुपये जाहीर करण्यात आलेले आहे संजीव आंग्रे यांच्यातर्फे. 10.38 रन रेटने चालवले आहे. मला असं वाटतं रन रेट वाढवणं गरजेचं आहे कारण प्रोजेक्टेड स्कोर फक्त 62 रन आहे. अजून थोडे आपले बॅटिंग स्ट्राईक रेट वाढवणं गरजेचं आहे आणि ते गोलंदाजी करतो तो राहुल जानराव, सामना करतो तो गोरख. आपल्या बॅटिंगने उत्कृष्ट अशी फलंदाजी करणारा गोरख. बघू आपल्या टीमसाठी काय करतोय गोरख आणि पुन्हा एकदा गलत असा बॉल आणि काय जातोय बघू इथे अंपायर डिसिजन 4 रन. हॅट्रिक झालेली आहे चौकारांची. एक अतिरिक्त चौकार होता आणि 2 बॅटिंग मधून आलेले आहे. जर 6 मारला तर 101 रुपया बक्षीस जाहीर केलेलं आहे ते संजीव आंग्रे यांनी. ते कंटिन्यू आहे. बॉल पाण्यात गेलेला आहे. कृपया नवीन बॉल रोल बॉल द्यावं. बॉल चेक करून घ्या. अजूनही काही बॉल चेक करण्यासाठी मिळतील. इथे धावसंख्या झाली ते 49 रन 4.3 मध्ये. प्रोजेक्ट स्कोर आहे. तर अशीच फलंदाजी केली तर जास्तीत जास्त 65 रनवरती पोहोचू शकता. मला असं वाटतं स्ट्राईक रेट अजून वाढवणं गरजेचं आहे. 4.3 मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 49 रन. बघू आपल्या टीमसाठी काय करतो तो राहुल आणि ते मिसफिल्ड झालेले आहे. उत्कृष्ट असा चेंडू होता परंतु तिथे मिसफिल्डमुळे रन मिळालेले आहे. 1 रन मिळालेला आहे लेग बाईचा आणि इथे 50 झालेले आहे 50 झालेले आहे. सामना करतोय तो किशोर चव्हाण आणि गोलंदाजी करतोय तो राहुल जानराव. बघू आपल्या टीमसाठी काय करतोय किशोर भाऊ आणि इथे मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट झालेले आहे. उत्कृष्ट असं कमबॅक म्हणता येईल राहुल जानराव तर्फे कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार गेले होते परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक म्हणता येईल राहुल द्वारे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल.
पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो किशोर भाऊ आणि सामना सामना करतो तो किशोर भाऊ. चेंडू घेऊन येतो तो राहुल जानरा आणि 2 रन काढण्याच्या तिथे अपील करण्यात आलेली होती, परंतु इथे डिसिजन पेंडिंग आहे आणि मला असं वाटतं पोहोचलेला आहे बॅट्समन. इथे डिसिजन डिस्कस करताना आणि ओव्हर चेंज झालेला आहे. नॉट आउटचं डिसिजन दिलेलं आहे, ओव्हर चेंज झालेला आहे. तिथे 2 रन करून काढलेले आहे. संपलं ते. इथे 52 रन झालेले आहेत. इथे 5 ओव्हरमध्ये 52 रन झालेले आहे. प्रोजेक्टेड स्कोअर जर याच धावसंख्येने रन करत राहिले तर 65 रन प्रोजेक्टेड स्कोअर दाखवते. मला असं वाटतं या ओव्हरमध्ये चांगलं टार्गेट ठेवायचं असेल तर 30 एक रन येणं आवश्यक आहे आणि कळमकर वॉरियर्सने तिथे रोखू शकले तर ते सेफ झोन मध्ये असतील मला असं वाटतंय. त्यामुळे दोन्ही बॅट्समन आणि बॉलर यांच्या दोघांवर जबाबदारी आहे. गोरख मोरे यांचे 18 बॉलमध्ये 30 रन झालेले आहे. 3 चौके आणि 2 सिक्स मारून 30 रन केलेले आहेत. इथे जर पुढच्या चेंडूमध्ये 6 मारला तर 101 रुपया संजू भाऊ आंग्रे यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे. सामना करतोय तो गोरख आणि बॉलिंग टाकतोय तो अमोल भाऊ. उत्कृष्ट असा गोलंदाज आणि तेवढाच उत्कृष्ट असा फलंदाज गोरख मोरे. तो आपल्या टीमसाठी काय करतोय. गोरख सेट असा बॅट्समन मला असं वाटतं खूपच अपेक्षा आहे गोरखकडनं आणि ते उत्कृष्ट असं मारलेलं आहे, परंतु एकच रन आणि ते दुसऱ्यासाठी पण पाहिलेले आहे आणि इथे पुन्हा पोहोचलेला आहे बॅट्समन. 2 रन चोरलेले आहे. जिथे 1 रन होता तिथे 2 रन घेतलेले आहे. खूपच चांगली रनिंग म्हणता येईल बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा संजू वांगरे यांच्यातर्फे जर 6 मारला तर 101 रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल अमोलद्वारे. तिथे रोखून धरलेला आहे बॅट्समनला. बघू आपल्या टीमसाठी काय करतोय गोरख. पुढच्या चेंडूमध्ये जर 6 मारला तर 101 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे संजू वांगरे यांच्यातर्फे. पुढचा चेंडू घेऊन धावतोय तो अमोल. सामना करतोय तो गोरख आणि ते वाईड बॉल टाकलेला आहे. एक अतिरिक्त धावसंख्या ती कंपनीच्या खात्यात जोडली गेलेली आहे आणि या धावसंख्येबरोबर स्कोअर पोहोचलेला आहे तो 55 रन. अजूनही 5 बॉल थांबलेले आहे राहिलेले आहे आणि 5 बॉलला जर 5 6 मारले तर 5,001 रुपया जाहीर करण्यात आलेला आहे. 5 बॉलमध्ये 5 6 मारले तर 5,001 रुपया. गोरख यांना चांगली संधी आहे. सामना करतोय तो गोरख. गोलंदाजी करतोय तो अमोल. बघू आपल्या टीमसाठी काय करतो आणि ते मारण्याच्या प्रयत्नात कट्टर झालेला आहे आणि बघू किती धावा काढताय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि ते एकच रन घेण्यात यशस्वी झालेले आहे बॅट्समन. 4 मध्ये 4 मारले तर 4,001 रुपया. 5,001 रुपया जाहीर केलेले आहे संजू भाऊ आंग्रे यांनी. इथे बॉल बीट होत आहेत. बघू पुढच्या चेंडूसाठी काय करता आणि खूपच चांगल्या पद्धतीने मारलेला फटका बघू काय होता आणि ते अडवण्यात यशस्वी झालेला आहे सागर पानसारे. खूपच उत्कृष्ट अशी फिल्डिंगचा नजर इथे केलेला आहे आणि तेवढी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एकही बॉल जरा इकडे तिकडे टाकलेला नसून चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉलला 3 6 मारले तर 3,001 रुपये जाहीर करण्यात आलेले आहे. उत्कृष्ट असा फिल्डिंगचा क्षेत्ररक्षणाचा नजर आहे सागरभाऊ पानसरे यांनी दाखवलेला आहे. उर्फ पप्पू भाऊ खूपच चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतायत. जीवाचं पाणी करून धावतायत. पुढचा चेंडू घेऊन आहे तो
आणि ते बीट करण्यात यशस्वी झालेले आहे. 2 बॉलला 2 सिक्स मारले तर 2001 जाहीर केलेलं आहे बक्षीस. मारण्याच्या प्रयत्नात बीट होत आहे. मला असं वाटतं बाउंड बॉल खेळणं गरजेचं आणि ते पुन्हा एकदा बीट केलेला आहे आणि ते रनआउट झालेले आहे. ते गोरख मोरे. पुढचा फलंदाज आहे तो सागर उमाप. स्लो मध्ये फसवलेला आहे. मारण्याच्या गडबडीत इथे बीट झालेली आहे. इथे रन धावसंख्या झाली 56 रन. सॉरी 58 रन झालेले आहे इथे. 8 ते अपडेट झालेलं नव्हतं दुसऱ्या मोबाईल मध्ये. चेक करू शकता तुम्ही कोणाला शंका असेल तर. अजूनही अपडेट झालेलं नाही त्याच्यामुळे एका मोबाईल मध्ये दाखवते ते. 5 आले 5. आणि मारण्याचा प्रयत्न 2चा ओव्हरचा उरलेला आहे. भाऊ काय होतं आणि तो कॅच आउट झालेला आहे. राहुल जानराव नाही कोणी काही घेतली. ते टार्गेट दिला आहे 59चं. 58 रन 6 ओव्हर मध्ये केलेले आहे टी कंपनी यांनी. आणि शेवटची कॅच कोणी घेतली. अमोलने घेतलेली आहे कॅच. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे कळमकर वॉरियर्सने. मंगलमूर्ती 11 यांनी नाश्ता जर आणला असेल तर मला बोलवा. फिल्डिंग सजवत आहे ते कप्तान अमृत पाठक. मला असं वाटतंय सुनील बाबत यांच्यावर खूपच मोठी जबाबदारी आहे. इथे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. त्याच्यामुळे खूपच चांगली अशा पद्धतीने खेळत आहे टी कंपनी वर्सेस कळमकर वॉरियर्स. तुम्ही येऊ शकत नाही. कुठे यांनी हॅलो अरे तुम्ही खाऊ राहिले मला दिसून द्यायला बघतो त्यांच्या राहू दे जरा चांगलं राहू दे. 2 मिनिटं आणि खूपच असा दबाव आणलेला आहे याच्यावर. आता तुम्ही पैसे लावू नका. तुम्ही आता थंड घ्या. आमची टीम आहे घोनाटा करूच नका तुम्ही. कारण तुमचं लक्ष ना उलट मी करायला आमच्या विरोधात तुम्ही मॅच जिंकलो दादा आम्ही तुम्हाला 500 देऊ. दादा आम्ही मॅच जिंकलो तुम्हाला 500 देऊ. थोडं थंड घ्या. तुम्हाला एकट्याला पाजून करू
थोडं थंड घ्या आता नाही पाणी दाखवलं नाके बाटल्या बाटल्या खाला त्याला पाणी किती अरे आता बघ विकेटला हा विकेटला जाऊ आणायला आपण किती बघतो मिस ना करू रे भाऊ कॅच सोडून चल चौका गेला नाही स्ट्राईकवर आहे तो राहुल जनराव आणि नॉन स्ट्राईकला आहे ते गणेश भागवत आणि पहिलं षटक घेऊन येत आहे ते अनुभवी बॉलर सुनील भागवत. पहिलं षटक घेऊन येत आहे ते सुनील भागवत. सामना करतोय तो राहुल जनराव, लेफ्ट हँड बॅट्समन, राईट हँड बॉलर सुनील भागवत. पहिला चेंडू घेऊन धावताय ते सुनील भागवत आणि सामना करतोय तो राहुल. बघू आपल्या टीमसाठी काय करतायत सुनील भागवत आणि राहुल. आणि ते उत्कृष्ट असा चेंडू बीट करण्यात यशस्वी झालेले आहे सुनील भागवत आणि चांगला आदर दिलेला आहे राहुल जनराव यांनी. खूपच चांगल्या पद्धतीने खूपच समजून उमजून बॅटिंग करणार आहे असं मला वाटतंय. आपल्या बॅट्समॅनला समजवताना गणेश भागवत अनुभवी असे फलंदाज आणि तेवढेच अनुभवी असे बॉलर सुनील भागवत. मागच्या काही मॅचमध्ये त्यांनी आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. बघू आपल्या टीमसाठी काय करताय सुनील भागवत. पुढचा चेंडू घेऊन धावताय ते सुनील भागवत. सामना करतो ते राहुल आणि ते मारेला फटका बघू सीमा पार होते की नाही, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि ते बॉल अडवण्यात यशस्वी झालेले आहे ते अमृत पाठक गुरु. परंतु 2 रन धावून काढलेले आहे ते राहुल यांनी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 रन वाचवलेले आहे आपल्या टीमचे. पुढचा चेंडू टाकताय ते सुनील भागवत अनुभवी असे गोलंदाज, तेवढाच अनुभवी बॅट्समन समोर आणि इथे बॉलरने सांगितलं सावध राहा आणि उत्कृष्ट असे कॅच घेतलेले आविष्कार चव्हाण. उत्कृष्ट असा फिल्डर प्लेइंग 11 मध्ये घेण्याचा उत्कृष्ट असा निर्णय आविष्कार चव्हाण ला घेतल्यामुळे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण होणार आहे यात काही शंका नाही. उत्कृष्ट असा फिल्डर आविष्कार चव्हाण उत्कृष्ट अशी कॅच घेतलेली आहे आणि खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. खूपच चांगल्या पद्धतीने फसवलेला आहे. एकमेव बॉलर मी बघितलेला आहे फिल्डरला सांगितल्यानंतर तिथेच कॅच गेलेली आहे. उत्कृष्ट असे फिल्डर आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुढचा बॅट्समन मुख्तार पटेल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मान्यवरांचे कमिटी तर्फे सहर्ष स्वागत. समर्थक केबलद्वारे लाईव्ह प्रेक्षेपण करण्यात आलेले आहे. कदम साहेब खूपच कष्ट घेत आहेत आणि आपली फिल्डिंग सजवताना संकेत खानदेशी. सामना करतायत ते गणेश भागवत. बघू आपल्या टीमसाठी काय करताय ते गणेश भागवत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे सुनील भागवत यांची. खूपच चांगल्या पद्धतीने फसवलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन धावताय ते गणेश भागवत. सुनील भागवत आणि सामना करताय ते गणेश भागवत आणि ते मारलेला फटका
आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण एक रन घेतलेला आहे. खूपच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सामना करणार आहे ते स्ट्राईकवर गेलेले आहे ते मुख्तार पटेल, नॉन स्ट्राईकवर आहे ते गणेश भागवत आणि गोलंदाजी करतायत ते सुनील भागवत. खूपच चांगल्या पद्धतीने रोखून ठेवलेलं आहे सुनील भागवत यांनी. उत्कृष्ट अशी फिल्डिंग लावलेली आहे. सुनील भाऊ 4 बॉलमध्ये 3 रन झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन धावता येते सुनील भागवत. सामना करता येते मुख्तार पटेल, जानीमानी बॅट्समन मुख्तार पटेल आणि गणेश भागवत उतरलेले आहे मैदानावरती आणि गोलंदाजी करता येते सुनील भागवत आणि ते चांगला सोडलेला आहे वाईट बॉलचा इशारा अंपायरद्वारे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल पण अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा झालेली आहे ती कळमकर वॉरियर्स यांच्या खात्यात जमा झाली आहे. या अतिरिक्त धावेबरोबर धावसंख्या पोहोचली आहे ती 4 धावा. 4 बॉलमध्ये 4 धावा झालेल्या आहेत त्या कळमकर वॉरियर्सच्या. पुढचा चेंडू घेऊन धावता येते सुनील भागवत. सामना करता येते मुख्तार पटेल. बघू आपल्या टीमसाठी काय करताय सुनील भागवत आणि ते कॅच अमृत पाठक यांच्याकडून थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे आणि ते कॅच मागात पण पडू शकते. जीवदान देणं काही योग्य नाही परंतु मिसफिल्ड पण होऊ शकते यात काही शंका नाही. खूपच चांगल्या पद्धतीने टाकलेली बॉलिंग आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं होतं सुनील भागवत यांनी. काय हरकत नाही परंतु अशा कॅच होणं खूप आवश्यक आहे. कॅच होतो मॅच. बघू आता किती महाग पडतायत ते मुख्तार पटेल हे वेळेत सांगेल आणि तेवढंच चांगलं गोलंदाजी म्हणता येईल सुनील भागवत यांच्यातर्फे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कारण उत्कृष्ट अशी गोलंदाजी बरोबरच उत्कृष्ट अशी फिल्डिंग सजवत आहे ते सुनील भागवत. पुढचा चेंडू घेऊन धावता येते सुनील भागवत. सामना करता येते गणेश भागवत. आपल्या उत्कृष्ट अशा गोलंदाजीच्या नजाराबरोबर उत्कृष्ट अशी फिल्डिंग लावलेली आहे ती सुनील भागवत यांनी. या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन धावतायत ते. बघू काय करता येते गणेश भागवत आणि ते थोड्या रनअप मध्ये अडचण आल्यामुळे बॉलर थांबलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे ते सुनील भागवत. सामना करतायत ते गणेश भागवत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. कुठेतरी रोखून धरलेला आहे बॅट्समनला आणि ते बीट करण्यात यशस्वी झालेले आहे. मला असं वाटतंय बॉल उठला असता तर गोल जाण्याची जास्तीत जास्त शक्यता होती. उत्कृष्ट अशी गोलंदाजी झालेली आहे आणि फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले आहे ते गणेश भागवत. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 5 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन देऊन 1 विकेट घेतलेली आहे ती सुनील भागवत यांनी. खूपच उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नजारा म्हणता येईल सुनील भागवत यांच्याद्वारे. गुरु जीव लावा जीव आता नदी लावा तुम्हाला इकडे. गुरु माणसे बॉलिंग बॉलिंग तुम्ही कमी जाता गुरु. गुरु बॉलिंग
पहिल्या बॉलवरून ए फिल्डिंग वर लक्ष द्या रे. आराम शेव. पुढचा षटक घेऊन आले ते अमृत पाठक. सामना करताय ते मुख्तार पटेल. बघू आपल्या टीमसाठी काय करताय मुख्तार पटेल. आणि ते catch उचललेली आहे आणि एक रनच्या इथे उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि तरी पण एक रन चोरलेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल गुरुद्वारे. पुढचा चेंडू घेऊन धावताय ते गुरु. सामना करतोय तो गणेश भागवत. बघू आपल्या टीमसाठी काय करतायत गणेश भागवत. आणि उत्कृष्ट अशी बॉलिंग कुठेतरी रोखून धरलेला आहे आणि उत्कृष्ट असं फिल्डिंगचा नजारा. इथे एक रन खात्यात मिळालेला आहे कळमकर वॉरियर्स यांच्या. विकेटला 101 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे संजूभाऊ वांगरे यांनी. काही नाही तुम्ही यांच्या नाईटला वाईडचा इशारा अंपायरद्वारे. एक अतिरिक्त धावसंख्या बरोबर धावसंख्या झाली ती 8 रन. पुढचा चेंडू घेऊन येत आहे ते गुरु. सामना करता येते मुख्तार पटेल आणि आपल्या इथे अपील केलेले आहे आणि बॉलचा आणि बॅटचा कोणताही संपर्क न झाल्यामुळे इथे नॉट आऊट देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट असे डिसिजन म्हणता येईल सोनूभाऊ आणि डॉक्टरद्वारे. गोलंदाजी करता येते गुरु आणि इथे मारण्याचा प्रयत्न सुटलेला आहे. आणि गुरुंनी ते विकेट घेण्यात यशस्वी झालेले आहे. कुठेतरी दबावमध्ये आलेले आहे ते कळमकर वॉरियर्स आणि कॉन्फिडन्स वाढलेला आहे तो टी कंपनीचा. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल. 1.4 मध्ये रन संख्या झाली ते 8 रन. 2 विकेट गेलेले आहे. 1 विकेट घेतलेली आहे ती सुनील भागवत यांनी आणि दुसरी विकेट घेतली आहे ते अमृत पाठक म्हणजेच आपले गुरु गोकुळ जाधव बॅटिंग साठी जाताना. आणि इथे समर्थक केबल नेटवर्कचे सपोर्टर्स सतीश भाऊ आणि राकेश भाऊ इथे उपस्थित झाले. त्यांचे कमिटीतर्फे खूपच स्वागत. बघू आपल्या टीमसाठी काय करतायत ते. आणि ते मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नजारा करताना गुरु आणि त्यांच्याकडून टी कंपनीची हीच अपेक्षा आहे. इथे 5 बॉल झालेले आहे आणि 8 रन झालेले आहेत. थांबवून ठेवलेला आहे कुठेतरी मला असं वाटतं. उत्कृष्ट अशी गोलंदाजी याला म्हणतात मॅच प्रेशर. आणि सामना करता येते गणेश भागवत. तेही खूप उत्तुंग असे सिक्स मारण्यास प्रसिद्ध असलेले गणेश भागवत. दुसरीकडे नाही जाणार. आणि ते मारलेला आहे पटका. बघू काय होत आहे. आणि लॉक खोललं का खूपच चांगल्या पद्धतीने लॉक खोललं का क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे ते फलंदाज. या धावसंख्येबरोबरच 9 रन झालेले आहे. ओव्हरची समाप्तीनंतर 9 रन झालेले आहे. 2 ओव्हरमध्ये 9 रन झालेले आहे. इथे गुरुंनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. फक्त आणि फक्त 4 रन दिलेले आहे गुरुंनी आणि 1 विकेट पटकावलेली आहे.
रवी 24 चालले ना. संजयभाऊ शेळके यांचे आगमन झालेले. लवकर या मॅच केबल चालू करून या आपण. दोन ओव्हरमध्ये धावसंख्या पोहोचली आहे ती 9 रन. 2 विकेट. पुढचं षटक घेऊन आले ते अनुभवी गोलंदाज सुनील भागवत. विकेटला 100 रुपये जाहीर केलेले आहेत संजीवभाऊ आंग्रे यांच्यातर्फे. जर विकेट घेतली सुनील भाऊंनी तर त्यांना 500 रुपये टी कंपनीचे मालक तात्याभाऊ यांच्याकडून. आणि ते बीट झालेले खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल. 500 संजीवभाऊ आंग्रे यांच्याकडून आणि 500 रुपये तात्याभाऊ यांच्याकडून. जर सुनील भाऊ यांनी गणेश भागवत यांची विकेट घेतली तर इथे 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. 500 रुपये सुनील भाऊ आंग्रे यांच्याकडून आणि 500 रुपये तात्याभाऊ यांच्याकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नजारा करता येते सुनीलजी भागवत आणि सामना करतो तो गणेश भागवत. कुठेतरी रोखून धरलेला आहे. पुढच्या चेंडू मध्ये काय करतात आणि ते मारलेला आहे आणि काय होते बघू. आणि ते मिसफिल्ड झालेले आहे. खूपच चुकीची आली फिल्डिंग म्हणता येईल. कारण कॅच विन द मॅच. इथे चांगल्या पद्धतीने फसवलेलं होतं गणेश भागवत यांना. परंतु चुकीच्या फिल्डिंगचा नजारा म्हणता येईल. आणि फिल्डिंग मध्ये जरा दुरुस्ती करताना कप्तान तिथे जर मॅच मध्ये यायचं असेल तर कॅच आणि मॅच या दोघांचं काहीतरी रिलेशन असेल लक्षात घेणं गरजेचं आहे. जर विकेट घेतली तर 500 रुपये आणि कॅच जो क्षेत्ररक्षक घेईल त्यांना पण 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे संजीवभाऊ आंग्रे यांच्यातर्फे. बघू पुढचा गोलंदाज आणि ते मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे. इथे रनआउटचा चान्स आहे. बघू आपल्या टीमसाठी काय करता येईल. इथे चान्स घालवलेला आहे. खूपच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण म्हणता येईल किपरद्वारे. कारण धावून येणं थ्रो करणं अवघडच गोष्ट आहे. इथे पुन्हा एकदा चान्स गेलेला आहे. जीवाचं पाणी करून इथे क्षेत्ररक्षण करतायत ते किशोर भाऊ आणि फिल्डर खूपच चांगल्या